नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर.व्ही.डी. अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2021साठी अतिसंभाव्य प्रश्न घेतलेले आहेत. या व्हिडिओमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण आपण खूपच महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघावयास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी पहिला प्रश्न जो असा आहे, खालीलपैकी कोण 1857च्या उठावामध्ये सामील होते? खालीलपैकी कोण 1857च्या उठावामध्ये सामील होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. बेगम हजरत महल, तात्या टोपे, कुंवर सिंग हे सर्वजण या उठावामध्ये सामील होते. पुढचा प्रश्न पाहूत. 1857च्या उठावाच्या वेळी दिल्लीचा बादशाह कोण होता? 1857च्या उठावाच्या वेळी दिल्लीचा बादशाह कोण होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बहादूर शाह 2 हा दिल्लीचा बादशाह होता. पुढचा प्रश्न पाहूत. खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली खानदेशामध्ये भिल्लांनी 1857चा रोजी उठाव केला होता? खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली खानदेशामध्ये भिल्लांनी 1857चा उठाव केला होता? तर तो कजार सिंह यांच्या नेतृत्वाखाली उठाव केला होता. पुढचा प्रश्न पाहूत. भारतामध्ये पहिली रेल्वे कोणत्या साली सुरू झाली होती? भारतामध्ये पहिली रेल्वे कोणत्या साली सुरू करण्यात आली होती? तर भारतामध्ये पहिली रेल्वे ही 1853ला सुरू करण्यात आली होती. पुढचा प्रश्न पाहूत. भारतामधील समाज सुधारणा चळवळीचे अद्यप्रवर्तक कोणास म्हटले जाते? भारतामधील समाज सुधारणा चळवळीचे अद्यप्रवर्तक कोणास म्हटले जाते? तर राजाराम मोहन रॉय यांना भारतीय समाज सुधारणा चळवळीचे आद्यप्रवर्तक म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूत. भारतामधील जुन्या रूढी परंपरापैकी असलेली सती प्रथा कायद्याने कोणत्या वर्षी बंद करण्यात आली होती? भारतामधील जुन्या रूढी परंपरापैकी असलेली सती प्रथा कायद्याने कोणत्या वर्षी बंद करण्यात आली होती? तर ती 1829ला बंद करण्यात आली होती. पुढचा प्रश्न पाहूत. ब्राह्मो समाज या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? ब्राह्मो समाज या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? तर राजाराम मोहन राय हे ब्राह्मो समाज या संस्थेचे संस्थापक आहेत. पुढचा प्रश्न पाहूत. आधुनिक भारताचे जनक असे कोणास म्हटले जाते? आधुनिक भारताचे जनक असे कोणास म्हटले जाते? तर राजाराम मोहन राय यांना आधुनिक भारताचे जनक असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूत. प्रभाकर हे साप्ताहिक कोणी काढलेले आहे? प्रभाकर हे साप्ताहिक कोणी काढलेले आहे? तर प्रभाकर हे साप्ताहिक भाऊ महाजन यांनी काढलेले आहे. प्रभाकर हे साप्ताहिक भाऊ महाजन यांनी काढले होते. त्यामध्ये लोकहितवादी यांनी शतपत्रे लिहिली होती. पुढचा प्रश्न पाहूत. कोणते समाजसुधारक लोकहितवादी या टोपण नावाने लिखाण करीत असत? कोणते समाजसुधारक हे लोकहितवादी या टोपण नावाने लिखाण करीत असत? तर गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी या टोपण नावाने लिखाण करत असत. पुढचा प्रश्न पाहूत. महाराष्ट्रामध्ये वाचनालयाची चळवळ सुरू करणारे समाजसुधारक कोण होते? महाराष्ट्रामध्ये वाचनालयाची चळवळ सुरू करणारे समाजसुधारक कोण होते? तर ते गोपाळ हरी देशमुख हे महाराष्ट्रामध्ये वाचनालयाची चळवळ सुरू करणारे समाजसुधारक होते. पुढचा प्रश्न पाहूत. आर्य समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? आर्य समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूत. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर महात्मा फुले यांनी ही स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूत. भारतामधील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून कोणास ओळखले जाते? भारतामधील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून कोणास ओळखले जाते? तर सावित्रीबाई फुले यांना भारतामधील पहिल्या शिक्षिका म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न पाहूत. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? रामकृष्ण मिशन. तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूत. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ रमाबाई रानडे यांनी लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूत.
विधवांना शिक्षण देण्यासाठी शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? शारदा सदनची स्थापना. तर शारदा सदनची स्थापना ही पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूत. हास्य संजीवनी हे वृत्तपत्र कोणी सुरू केलेले आहे? हास्य संजीवनी हे वृत्तपत्र कोणी सुरू केलेले आहे? तर वीरेशलिंगम पंतलू यांनी हास्य संजीवनी हे वृत्तपत्र सुरू केलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूत. सुधारक वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? तर सुधारक हे वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले होते. पुढचा प्रश्न पाहूत. जोड्या लावा. आपल्यापुढे 4 पर्याय दिलेले आपल्याला योग्य प्रकारे जोड्या लावायच्या आहेत. तर या ठिकाणी योग्य जोडी होईल ऑप्शन क्रमांक 3 पंडिता रमाबाई मुक्ती सदन, वीरेशलिंगम पंतलू हास्य संजीवनी, गोग आगरकर सुधारक, महात्मा फुले सत्यशोधक समाज. पुढचा प्रश्न पाहूत. डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी ही स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूत. बंगालच्या फाळणी विरोधामध्ये वंगभंग आंदोलन झाले होते, यांचे नेतृत्व कोणी केले होते? बंगालच्या फाळणी विरोधामध्ये वंगभंग आंदोलन झाले होते, तर यांचे नेतृत्व कोणी केले होते? वंगभंग आंदोलन नेतृत्व कोणी केले होते? तर नेतृत्व हे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी नेतृत्व केले होते. पुढचा प्रश्न पाहूत. बंगालच्या फाळणी विरोधामध्ये झालेल्या वंगभंग चळवळी दरम्यान आंदोलकांनी कोणते गीत गायले होते? बंगालच्या फाळणी विरोधामध्ये झालेल्या वंगभंग चळवळीमध्ये आंदोलकांनी कोणते गीत गायले होते? तर वंदे मातरम हे गीत गायले होते. पुढचा प्रश्न पाहूत. भारतीयांना अखंड चळवळ करा असा संदेश कोणी दिला होता? भारतीयांना अखंड चळवळ करा असा संदेश कोणी दिला होता? भारतीयांना अखंड चळवळ करा असा संदेश कोणी दिला होता? तर दादाभाई नौरोजी यांनी तो असा नारा दिला होता. पुढचा प्रश्न पाहूत. मुस्लिम लीग संघटनेची स्थापना केव्हा झाली होती? मुस्लिम लीगची स्थापना कधी झालेली आहे? मुस्लिम लीग संघटनेची स्थापना कधी झालेली आहे? तर 1906 ही स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूत. बंगालची फाळणी कोणत्या वर्षी रद्द करण्यात आलेली आहे? बंगालची फाळणी ही कोणत्या वर्षी रद्द करण्यात आलेली आहे? तर ती 1911ला बंगालची फाळणी ही रद्द करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूत. खालीलपैकी 2 विधानापैकी चुकीचे विधान ओळखा. तर आपल्यापुढे 2 विधान दिलेले आहेत, आपल्याला चुकीचे विधान ओळखायचे आहे. ॲनी बेझंट यांनी चेन्नई येथे होम रूल लीगची स्थापना केली होती, हे पहिलं वाक्य आहे. दुसरं वाक्य आहे लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रामध्ये होम रूल लीगची स्थापना केलेली आहे. तर आपल्याला चुकीचे विधान ओळखायचे आहे. तर या ठिकाणी चुकीचे विधान एकही नाही, दोन्हीही बरोबर विधाने आहेत. वरीलपैकी चुकीचं एकही नाही. पुढचा प्रश्न पाहूत. कोणत्या दिवशी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेमधून भारतामध्ये परतले होते? कोणत्या दिवशी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेमधून भारतामध्ये परतले होते? तर ते 9 जानेवारी 1915ला भारतामध्ये परतले होते. पुढचा प्रश्न पाहूत. दक्षिण आफ्रिकेमधून भारतामध्ये परतल्यानंतर महात्मा गांधीजींनी केलेल्या आंदोलनाच्या सुरुवातीपासून योग्य क्रमाने लावा. दक्षिण आफ्रिकेमधून भारतामध्ये परतल्यानंतर महात्मा गांधीजींनी केलेल्या आंदोलनाचा सुरुवातीपासून योग्य तो क्रम लावा. तर सुरुवातीला महात्मा गांधीजींनी चंपारणने हा केला होता सुरुवातीला. त्यानंतर खेडा आंदोलन झाले होते. त्याच्यानंतर जलियनवाला बाग हत्याकांड निषेध झाला होता. आणि 4 नंबरला आहे रौलट कायद्याविधी हरताळ. ऑप्शन क्रमांक 2 हे या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न पाहूत. जलियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधामध्ये ब्रिटिशांनी दिलेल्या सर या किताबाचा त्याग कोणी केला होता? जलियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ ब्रिटिशांनी दिलेल्या सर या किताबाचा त्याग कोणी केला होता? तर रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग केला होता. पुढचा प्रश्न पाहूत. पीपल या नावाच्या इंग्रजी मासिक कोणी सुरू केले होते? पीपल नावाचे इंग्रजी मासिक कोणी सुरू केले होते? पीपल हे इंग्रजी मासिक, तर ते लाला लजपतराय यांनी सुरू केले होते. पुढचा प्रश्न पाहूत.
यंग इंडिया, महान अशोक, छत्रपती शिवाजी ही पुस्तके कोणी लिहिलेली आहेत? यंग इंडिया, महान अशोक, छत्रपती शिवाजी ही पुस्तके कोणी लिहिलेली आहेत? तर ती लाला लजपत राय यांनी ही पुस्तके लिहिलेली आहेत. पुढचा प्रश्न पाहूत. सविनय कायदेभंगाचा ठराव लाहोर अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आला होता. या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? सविनय कायदेभंगाचा ठराव लाहोर अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आला होता. या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर जवाहरलाल नेहरू हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न पाहूत. गुजरातमधील धारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? गुजरातमधील धारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? तर ते सरोजिनी नायडू यांनी नेतृत्व केले होते. पुढचा प्रश्न पाहूत. खालीलपैकी कोणाला सरहद गांधी म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणाला सरहद गांधी म्हणून ओळखले जाते? तर खान अब्दुल गफार खान यांना सरहद गांधी म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न पाहूत. तिन्ही गोलमेज परिषदांना हजर असलेले नेते कोण होते? तिन्ही गोलमेज परिषदांना हजर असलेले नेते कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिन्ही गोलमेज परिषदांना हजर असलेले नेते होते. पुढचा प्रश्न पाहूत. कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये दलितांना स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आला होता? कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये दलितांना स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आला होता? तर तो तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये जाहीर करण्यात आला होता. पुढचा प्रश्न पाहूत. कोणत्या करारानुसार दलितांना स्वतंत्र मतदाराऐवजी राखीव जागा देण्याचे जाहीर केले होते? कोणत्या करारानुसार दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागा देण्याचे जाहीर केले होते? तर तो पुणे करार होता. पुढचा प्रश्न पाहूत. अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केलेली आहे? अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केलेली आहे? तर सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूत. अनुशीलन समिती या संघटनेची स्थापना कोणी केलेली आहे? अनुशीलन समिती या संघटनेची स्थापना कोणी केलेली आहे? तर बॅरिद्र कुमार घोष व जतींद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूत. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केलेली आहे? लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केलेली आहे? तर ती श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूत. वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलक सर्वप्रथम कोणी केले होते? वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन सर्वप्रथम कोणी केले होते? तर ते विनोबा भावे यांनी पहिले सर्वप्रथम वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन केले होते. पुढचा प्रश्न पाहूत. मुंबई येथील भूमिगत आकाशवाणी केंद्र चालवण्याची जबाबदारी कोणावर सोपवण्यात आली होती? मुंबई येथील भूमिगत आकाशवाणी केंद्र चालवण्याची जबाबदारी कोणावर सोपवण्यात आली होती? तर ती उषा मेहता यांच्यावर जबाबदारी आली होती. पुढचा प्रश्न पाहूत. महाराष्ट्रामध्ये सातारा येथे प्रतिसरकारची स्थापना कोणी केली होती? महाराष्ट्रामधील सातारा येथे प्रतिसरकारची स्थापना कोणी केली होती? तर महाराष्ट्रामध्ये प्रतिसरकारची स्थापना ही क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केली होती. पुढचा प्रश्न पाहूत. हिंदी स्वातंत्र्य संघची स्थापना कोणी केली होती? हिंदी स्वातंत्र्य संघची स्थापना कोणी केली होती? तर रासबिहारी बोस यांनी ही स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूत. आझाद हिंद सरकारची स्थापना कोणी केलेली आहे? आझाद हिंद सरकारची स्थापना कोणी केलेली आहे? आझाद हिंद सरकार. तर आझाद हिंद सरकारची स्थापना ही सुभाषचंद्र बोस यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूत. मुंबई बंदरामध्ये उभ्या असलेल्या या युद्धनौकेवरील भारतीय नौसैनिकांनी 18 फेब्रुवारी 1946 रोजी ब्रिटिश राजवटीविरुद्ध ती नौका कोणती होती? मुंबई बंदरामध्ये उभ्या असलेल्या या युद्धनौकेवरील भारतीय नौसैनिकांनी 18 फेब्रुवारी 1946 रोजी ब्रिटिश राजवटीविरुद्ध केला होता. तर ती युद्धनौका कोणती होती? तर ती युद्धनौका ही तलवार ही युद्धनौका होती. पुढचा प्रश्न पाहूत. विश्वास एकता बलिदान हे ब्रीदवाक्य खालीलपैकी कोणत्या संघटनेचे आहे? विश्वास एकता बलिदान हे ब्रीदवाक्य खालीलपैकी कोणत्या संघटनेचे आहे? तर ते आझाद हिंद सेना या संघटनेचे हे ब्रीदवाक्य होते.
पुढचा प्रश्न पाहूत. गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यामधून केव्हा मुक्त झालेला आहे? गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यामधून केव्हा मुक्त झालेला आहे? तर तो 19 डिसेंबर 1961ला गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यामधून मुक्त झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूत. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागामध्ये टिंबटिंब मृदा आढळते. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागामध्ये टिंबटिंब ही मृदा आढळते. तर ती मृदा कोणती मृदा आहे? तर ती रेगूर मृदा ही आढळते. पुढचा प्रश्न पाहूत. पर्यावरण व वन मंत्रालय तसेच केंद्रीय प्रदूषण मंडळ यांच्यानुसार 2009च्या अहवालानुसार महाराष्ट्रामधील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते होते? 2009च्या अहवालानुसार तर ते शहर चंद्रपूर हे शहर होते. पुढचा प्रश्न पाहूत. भारतीय प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित करण्यात आलेली आहे? भारतीय प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित करण्यात आलेली आहे? भारतीय प्रमाणवेळ तर ती 82°30 पूर्व या रेखावृत्तावरून निश्चित करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूत. टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे? टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे? तर ती सुवर्णरेखा या नदीवर आहे. पुढचा प्रश्न पाहूत. ऑपरेशन फ्लड प्रोग्रॅम कशा संबंधी आहे? ऑपरेशन फ्लड प्रोग्रॅम कशा संबंधी आहे? ऑपरेशन फ्लड तर वाढीव दूध उत्पादन व संकलन याविषयी ऑपरेशन फ्लड हा प्रोग्रॅम संबंधित आहे. वाढीव दूध उत्पादन व संकलन. पुढचा प्रश्न पाहूत. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? तर सिकंदराबाद या ठिकाणी दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न पाहूत. महाराष्ट्रामध्ये नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या भागामध्ये आढळतात? महाराष्ट्रामध्ये नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या भागामध्ये आढळतात? तर पश्चिम भागामध्ये प्रामुख्याने नारळाच्या बागा ह्या आढळतात. पुढचा प्रश्न पाहूत. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झालेली आहे? महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झालेली आहे? तर भूशमूलक उद्रेक यामुळे महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूत. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती विपुल प्रमाणामध्ये आहे? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती विपुल आहे? तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त खनिज संपत्ती विपुल प्रमाणामध्ये आढळते. पुढचा प्रश्न पाहूत. महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात जास्त जैवविविधता आढळते? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त अधिक जैवविविधता आढळते? तर पश्चिम घाटामध्ये सर्वात जास्त आढळते. पुढचा प्रश्न पाहूत. भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये खालीलपैकी अग्रेसर राज्य कोणते आहे? भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये खालीलपैकी अग्रेसर राज्य कोणते आहे? पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये तर तामिळनाडू हे राज्य अग्रेसर राज्य आहे. पुढचा प्रश्न पाहूत. पशु प्राणी व वनस्पती या सर्वांचे रक्षण करण्यासाठी संसदेने केव्हा वन्यजीव संरक्षण कायदा संमत केलेला आहे? वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे? तर वन्यजीव संरक्षण कायदा हा 1972ला संमत करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूत. टिंबटिंब हा भारतामधील प्राचीन घडीचा पर्वत आहे. टिंबटिंब हा पर्वत भारतामधील प्राचीन घडीचा पर्वत आहे. तर प्राचीन घडीचा पर्वत हा अरवली हा पर्वत प्राचीन घडीचा पर्वत आहे. पुढचा प्रश्न पाहूत. खालीलपैकी कोणती संज्ञा ही गाळाच्या जमिनीत संबंधित नाही? खालीलपैकी कोणती संज्ञा ही गाळाच्या जमिनीशी संबंधित नाही? तर रेगूर ही संबंधित नाही. पुढचा प्रश्न पाहूत. गुजरात राज्यामधील गिर हे अभयारण्य टिंबटिंबसाठी राखून ठेवण्यात आलेले आहे. गुजरात राज्यामधील गिर हे अभयारण्य टिंबटिंबसाठी राखून ठेवण्यात आलेले आहे. तर ते सिंह या प्राण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूत. जमशेदपूर हे औद्योगिक शहर टिंबटिंब नदीवर वसलेले आहे. जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? जमशेदपूर तर ते सुवर्णरेखा या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे. पुढचा प्रश्न पाहूत. भारतामध्ये चहा उत्पादनातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? भारतामधील चहा उत्पादनामध्ये टिंबटिंब राज्याचा प्रथम क्रमांक लागतो चहा उत्पादनामध्ये. तर आसाम हे राज्य चहा उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावर आहे.
पुढचा प्रश्न पाहूत. रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर दुसरा क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न पाहूत. गंगा नदी मैदानी प्रदेशामध्ये टिंबटिंबजवळ प्रवेश करते. गंगा नदी ही मैदानी प्रदेशामध्ये टिंबटिंबजवळ प्रवेश करते. गंगा नदी. तर गंगा ही नदी ऋषिकेशजवळ मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करते. पुढचा प्रश्न पाहूत. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी टिंबटिंब काळामध्ये झाली होती. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी टिंबटिंब या काळामध्ये झाली होती. तर 1956 ते 1961ला दुसरी पंचवार्षिक योजना झाली होती. पुढचा प्रश्न पाहूत. चौथी पंचवार्षिक योजना कोणत्या साली सुरू झाली होती? चौथी पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली होती? तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. चौथी पंचवार्षिक योजना केव्हा सुरू झाली आहे ते. पुढचा प्रश्न पाहूत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये टिंबटिंब क्रमांक लागतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताच्या जगामध्ये 7वा क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न पाहूत. पर्वतीय प्रदेश टिंबटिंब मृदा म्हणून ओळखले जाते. पर्वतीय प्रदेश टिंबटिंब मृदा म्हणून ओळखले जाते. पर्वतीय प्रदेश. तर पर्वतीय प्रदेश अपरिपक्व मृदा म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न पाहूत. महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर अहमदनगर हा जिल्हा सर्वात मोठा जिल्हा आहे. पुढचा प्रश्न पाहूत. मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प टिंबटिंब जिल्ह्यामध्ये आहे. मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प हा अमरावती या जिल्ह्यामध्ये मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न पाहूत. कोणते लाकूड प्रामुख्याने फर्निचरसाठी वापरले जाते? कोणते लाकूड हे प्रामुख्याने फर्निचरसाठी वापरले जाते? तर साग हे प्रामुख्याने वापरले जाते. पुढचा प्रश्न पाहूत. टिंबटिंब या ठिकाणी कोयना नदी ही कृष्णा नदीस येऊन मिळते. टिंबटिंब या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते. तर ती महाबळेश्वर या ठिकाणी येऊन मिळते. पुढचा प्रश्न पाहूत. टिंबटिंब हा मासा खादाड असून तो लहान मासे व कोळंबी खाऊन जातो. टिंबटिंब हा मासा खादाड असून तो लहान मासे व कोळंबी खाऊन जातो. तर खादाड मासा हा कोणता आहे? तर बोंबील हा खादाड असून तो लहान मासे व कोळंबी खाऊन जगतो. पुढचा प्रश्न पाहूत. राष्ट्रीय कृषी विकास योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे? राष्ट्रीय कृषी विकास योजना RKVY सुरू करण्यात कधी आलेली आहे? तर ही राष्ट्रीय कृषी विकास योजना ही 2007ला सुरू करण्यात आलेली योजना आहे. पुढचा प्रश्न पाहूत. महाराष्ट्रामध्ये सामाजिक वनीकरण टिंबटिंब साली सुरू झालेले आहे. महाराष्ट्रामध्ये सामाजिक वनीकरण टिंबटिंब साली सुरू करण्यात आलेले आहे. सामाजिक वनीकरण. तर 1982ला सामाजिक वनीकरण सुरू करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूत. क्षार सहन करण्याची क्षमता फळझाडामध्ये टिंबटिंबमध्ये सर्वात जास्त असते. क्षार सहन करण्याची क्षमता फळझाडामध्ये टिंबटिंबमध्ये सर्वात जास्त असते. तर क्षार सहन करण्याची सर्वात जास्त क्षमता ही खजूर यामध्ये सर्वात जास्त असते. पुढचा प्रश्न पाहूत. शेततळ्यामधून होणारा पाण्याचा निचरा टिंबटिंब वापरून करिता थांबवण्यात येतो. शेततळ्यामधून होणारा पाण्याचा निचरा टिंबटिंब वापरून तो थांबवता येतो. तर बंटोनाईट हे वापरून थांबवता येतो. पुढचा प्रश्न पाहूत. टिंबटिंब विभागामध्ये सर्वाधिक निव्वळ सिंचन क्षेत्र आहे. टिंबटिंब विभागामध्ये सर्वाधिक निव्वळ सिंचन क्षेत्र आहे. कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक निव्वळ सिंचन क्षेत्र आहे? तर पुणे क्षेत्रामध्ये निव्वळ सिंचन क्षेत्र आहे. पुढचा प्रश्न पाहूत. महाराष्ट्रामध्ये टिंबटिंब जिल्ह्यामध्ये ऊसाखालील क्षेत्र सर्वाधिक आहे. महाराष्ट्रामध्ये टिंबटिंब जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ऊसाखालचे क्षेत्र सर्वाधिक आहे. तर कोल्हापूरमध्ये सर्वाधिक ऊसाखालचे क्षेत्र आहे. पुढचा प्रश्न पाहूत. कडधान्य पिकामध्ये टिंबटिंब उत्पादन क्षमता महाराष्ट्रामध्ये अधिक आहे. कडधान्य पिकामध्ये टिंबटिंब उत्पादन क्षमता महाराष्ट्रामध्ये अधिक आहे. तर तुरीची क्षमता सर्वात अधिक आहे कडधान्यामध्ये. पुढचा प्रश्न पाहूत. कैलकोटी कल्ली हा भारतीय नृत्याचा प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामधील आहे? कैलकोटी कल्ली हा भारतीय नृत्याचा प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामधील आहे? कैलकोटी कल्ली.
तर कैलकोटिकल्ली हा प्रकार केरळ या राज्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पाहूत. यक्षयान हा भारतामधील नृत्यप्रकार कोणत्या राज्यामधील आहे? यक्षयान हा भारतामधील नृत्यप्रकार कोणत्या राज्यामधील आहे? यक्षयान. तर यक्षयान हे कर्नाटक या राज्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पाहूत. मधुबनी ही आदिवासी शैलचित्री कोणत्या राज्यामधील आहे? मधुबनी ही आदिवासी चित्रशैली कोणत्या राज्यामधील आहे? मधुबनी. तर ही बिहार या राज्यामधील आहे. पुढचा प्रश्न पाहूत. डिव्हाइन कॉमेडी हा काव्यग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? डिव्हाइन कॉमेडी हा काव्यग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? डिव्हाइन कॉमेडी. तर डांटे यांनी तो लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूत. अमेरिका खंडाचा शोध कोणी लावलेला आहे? अमेरिका खंडाचा शोध कोणी लावलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आपण नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. अमेरिकेच्या खंडाचा शोध कोणी लावला आहे ते. थँक्यू.